दिवसेंदिवस बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरण तापत चाललंय। अशामध्ये आता भाजप आमदार सुरेश धस यांनी नवा खुलासा केलाय। या प्रकरणी सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली। हत्या प्रकरणी लवकरच एसआयटी स्थापन होईल अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे। बीडच्या आकाच 302 चे प्रमुख बीडचे आकाच आहेत आणि सूत्रधार असून तो लवकरात लवकर आत गेला पाहिजे असंही धस यांनी म्हटलंय। तसंच वाल्मिक कराड प्रमुख सूत्रधार असल्याची प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी किंवा अजितदादांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं असा देखील सल्ला धस यांनी दिलाय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांपैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल। कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं, लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला। बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे आणि तो 100% फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही। ते 302 चे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत। त्याच्यानंतर आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना, म्हणजे ऑटोमॅटिकली याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत। हे मोकात गेले पाहिजेत। एसआयटी तर आज मला वाटतं जाहीर होईल। माझ्यापर्यंत नाव वगैरे कोणाचे काय आलेले नाहीत। तो राईट जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्याचा आहे। त्यांच्या पीएसनी फक्त मला सांगितलंय की साहेबांची सही झाली आणि हे जे एसपी आलेले आहेत, एसपी साहेबांचं तिथं स्टेटमेंट झालं। रात्री 11 वाजता ते एसपी आले, पण मी त्यांच्याबद्दलही माहिती घेतली कारण धाराशिव जिल्ह्याचाही मी आमदार होतो 30 तारखे मागच्या 21 जून पर्यंत। त्यांनी तिथे काम केलेलं आहे। समाधानकारक काम आहे की कडक वृत्तीचे आहेत आणि बीड जिल्ह्याला एका कडक अधिकाऱ्याची आवश्यकता होती। धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होता सतून काय झाला सतू अशी परिस्थिती तुमची आली साहेब। काय आणि याद्या देतो आता मग तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या। परळून लोक उठतात, अंबाजोगाईला जातात, पुण्याला राहायला जातात, मुंबईला गेले, सगळे घरदार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय। हे माहित होत नाही का एक्स गार्डियन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।